महिलांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी शासन विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे। त्यापैकी एक असलेली लखपती दीदी ही योजना महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील गणेगावच्या वैशाली जाधव यांची लखपती दीदी बनण्याची प्रेरणादायी कहाणी याच बदलाची साक्ष देणारी आहे। पाहूया। धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातल्या गणेगावात राहणाऱ्या वैशाली जाधव या सुरुवातीला टेलरिंगचा व्यवसाय करत होत्या। पतीच्या निधनानंतर मात्र कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली। त्यांनी हार न मानता टेलरिंगला जोडधंदा म्हणून सेंद्रिय शेती आणि पशुपालन करण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानाच्या बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांची फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली आणि लखपती दीदी होण्याचा मान मिळवला। वैशाली जाधव यांनी स्वतःच्या शेतात पशुपालन सुरू केलं। दुधाच्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारावर त्यांनी सेंद्रिय शेतीचा विस्तार केला। दशपर्णी अर्क याशिवाय खत निर्मिती करण्यास त्यांनी सुरुवात केली। त्यातून त्यांच्या शेतात सेंद्रिय शेतीची सुरुवात झाली। टेलरिंग, दुग्ध व्यवसाय आणि सेंद्रिय शेती या तिन्ही व्यवसायांच्या बळावर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली। दरम्यान गावात उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना एकत्र करून त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली। शेवगा लावगड आणि उत्पादनातून त्यांनी महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या। 2020ला आम्ही ज्यावेळेस शेती करत होतो तेव्हा आम्हाला उत्पन्न थोडंसं कमी निघायचं। शेतात औषधं वगैरे आणायचं म्हणलं तर ते लॉसमध्ये जायचं। तर आम्ही असं ठरवलं की सेंद्रिय शेती केलं तर जास्त उत्तम होईल। आम्ही दशपर्णी अर्क जीवामृत अमृत पाणी टाकायला चालू केलं शेतात। त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस 50,000चं उत्पन्न होतं त्यावेळेस आम्हाला म्हणजे जे बियाणं वगैरे आणायचा खर्च होतो वापरायला वगैरे तर ते आम्हाला आणायची गरज लागली नाही। तो आम्ही जे आहे ते दशपर्णी अर्क वगैरे सगळं बनवूनच केलं। त्यात आम्हाला 10,000चा नफा झाला। परत शेती करत करत असं ठरवलं की आपण थोडंसं ह्या शेतीवरच अवलंबून न राहता आपण एखादा टेलरिंगचा व्यवसाय चालू केला तर मग स्वतः आम्ही एक मशीन घेतली 10,000ची आणि त्याच्यात आपण टेलरिंगचा व्यवसाय चालू केला। एकत्र महिला करून आम्ही शेवगा उत्पादक गट तयार केला। म्हणजे शेतीला संलग्न हे व्यवसाय करत करत शेवगा उत्पादक म्हणजे एकामेकीच्या शेतात जाऊन पण शेवगा होईल आणि एकामेकाला व्यवसाय पण चालू होतील म्हणून शेवगा उत्पादक गट केला आम्ही 2023ला। 2024ला आम्ही सगळ्या महिला एकत्र आल्यानंतर सगळ्यांनी शेवगा लावला। आम्ही 16 एकरमध्ये शेवगा लावला। शेवग्याचे आम्हाला 4 लाख रुपये निधी भेटला। 4 लाखामधनं आज आम्हाला महिलांना 35,000चा नुसतं निव्वळ नफा झाला। शेतीला जोडून माझ्याकडं शेती, टेलरिंग आहे, परत मग माझ्याकडं दुग्ध व्यवसाय आहे आणि पिकोफॉल वगैरे सगळे मिळून माझ्याकडं आता सध्या 5 व्यवसाय आहेत। 5 व्यवसायातनं मला वार्षिक उत्पन्न 3 ते 3.5 लाखाचं आहे। एकेकाळी पतीच्या निधनानंतर उमेद हरवलेल्या वैशाली जाधव यांना उमेद अभियानाने नवी दिशा दिली। आज त्या स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत। इतकंच नव्हे तर गावातील इतर महिलांनाही स्वावलंबी करण्यासाठी त्या मार्गदर्शन करत आहेत। धाराशिव जिल्ह्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून जवळपास 1 लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत। अभियानाला सुरुवात झाल्यापासून महिलांचे 14,500 गट आपण बचत गट स्थापन केले आहेत। त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठीचा सर्व जो क्षमता बांधणी असेल, त्यांच्या उद्योग व्यवसायाला चालना देणे असेल, या सर्वांसाठी अभियानामार्फत खूप सारं काम केलं जातं। जिल्ह्यामध्ये 1,20,000 महिला लखपती झालेल्या आहेत। लखपती ही संकल्पना 2022 पासून सुरू झाली तर तिथपासून आतापर्यंत आमच्याकडे 1,20,000 महिला लखपती झालेल्या आहेत। मार्केटिंग उपलब्ध होण्यासाठीच त्यांची कार्यशाळा घेणं, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं, या गोष्टी जिल्हास्तर, तालुका स्तर आणि प्रभाग संघ स्तरावर सुरू आहेत। बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय उभे राहत असल्यानं महिलांची आर्थिक प्रगती होत आहे। स्वावलंबनाचा हा प्रवास ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, धाराशिव। आता क्रीडा वृत्त। महिलांच्या